मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये खूप मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. खूप मोठी खुशखबर आलेली आहे. लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत. खूप दिवसांपासून त्या केवायसीची वाट बघत होत्या. ती आता शेवटी होणार आहे आणि त्याची तारीख निश्चित झालेली आहे, पक्की झालेली आहे. तर ज्या बहिणींची केवायसी चुकली होती किंवा राहून गेलेली होती किंवा मग केल्यावरही सक्सेसफुल दाखवल्यावरही त्यांना हप्ते आले नाहीत, तर त्या सर्व महिलांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा राहणार आहे. कारण की शेवटची संधी आहे बघा. यानंतर मुदतवाढ मिळणार नाही आहे. लक्षात घ्या, ही आखरी संधी तुम्हाला दिलेली आहे. 31 डिसेंबरपर्यंत शेवटची संधी होती आणि त्यानंतर तुम्हाला ही संधी मिळणार नव्हती. परंतु 50 ते 60 लाख बहिणींची केवायसी अधुरी राहिली होती, पूर्ण झाली नव्हती किंवा मग चुकली असल्याकारणानं त्यांना हप्ते मिळाले नाहीत आणि त्याचमुळे जे काही बहिणी आहेत ह्या रस्त्यावर आल्या होत्या आणि त्यांनी धरणे आंदोलनं केले होते, चक्क जाम केले होते आणि त्यानंतर शासनाला याची दखल घ्यावीच लागली आणि पुन्हा केवायसीसाठीची जी काही तारीख आहे ते देण्यात आलेली आहे. या अगोदर अदिती तटकरे यांनी ट्विट केलं होतं की लाडक्या बहीण योजनेची पडताळणी होणार आहे, प्रत्यक्ष पडताळणी होणार आहे आणि अंगणवाडी सेविका यांची प्रत्यक्ष पडताळणी करून निकषांच्या आधारावर त्यांची केवायसी करणार आहेत. परंतु तारीख दिलेली नव्हती, परंतु आता ही तारीख आलेली आहे, पक्की तारीख आलेली आहे आणि या तारखेपासून तुम्हाला केवायसी करणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्ही जर यामध्ये राहून गेल्या तर मग मात्र तुम्हाला कुठलीही पुन्हा मुदतवाढ मिळणार नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. मी वारंवार सांगतोय आणि आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक छोटीशी मोहीमसुद्धा चालवली होती की सरकारनं लाडक्या बहिणींसाठी मुदतवाढ द्यायला पाहिजे. कारण की खूप साऱ्या लाडक्या बहिणींची चुकी ही शासनाच्या चुकीमुळे झाली. शासनाने जे काही त्यांच्या केवायसी प्रक्रियेमध्ये जे काही प्रश्न विचारले होते ते घुमून फिरून विचारले होते. त्याचबरोबर त्यांचं जे काही पोर्टल आहे किंवा जी वेबसाईट आहे ती व्यवस्थित चालत नव्हती. बार बार त्यामध्ये एरर यायचा, OTP सुद्धा लेट यायचा आणि त्यानंतर OTP टाकल्यानंतर सुद्धा त्यामध्ये एरर दाखवायचा आणि अशाच कारणांमुळे आणि आणखीन इतर कारणांमुळे त्यांची केवायसी राहून गेली किंवा मग चुकलेली आहे. तर आता शासनानं याकडे ध्यान देऊन पुन्हा एकदा तुम्हाला मुदतवाढ दिलेली आहे केवायसी करण्यासाठी आणि ही जी केवायसी आहे ही फक्त वेगळ्या रूपाने करण्यात येणार आहे. आता वेगळ्या रूपाने कशी, तर अंगणवाडी सेविकाताई यांच्या मार्फत ही जी काही केवायसी आहे ही करण्यात येणार आहे आणि तुम्हाला ही केवायसी कशी करावी, कुठे करावी, त्याचबरोबर अंगणवाडी सेविका ह्या तुम्हाला काय काय विचारणार आहेत, त्याचबरोबर तारीख किती आहे, कधीपासून ही केवायसी सुरू होणार आहे, हे सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. नमस्कार, मी देवानंद गवांदे आणि आपण बघत आहात टेक्निकल मराठाजी. तर चला बहिणींनो, सर्व काही आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तुम्हाला शासनाचं जे काही पत्र आलेलं आहे ते पत्रसुद्धा दाखवून देतो आणि त्यामध्ये काय लिहिलेलं आहे, कोणती तारीख दिलेली आहे हे सुद्धा तुम्हाला मी दाखवून देतो. तर ताईंनो, मला खूप साऱ्या बहिणींची कमेंट्स आलेली आहे की सर केवायसी कोठे करायची, कशी करायची आणि किती तारखेपासून चालू होणार आहे, केवायसी प्रक्रिया कधीपासून चालू होणार आहे, अशा प्रकारचे ते प्रश्न होते. त्याचं उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. त्याचबरोबर काही बहिणींनी असं म्हटलं होतं की पोर्टलवरच ही केवायसी पुन्हा सुरू करण्यात यावी, जेणेकरून मोबाईलवरून लवकरात लवकर आमची केवायसी प्रक्रिया पूर्ण होणार. परंतु ताईंनो, यामध्ये पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्याकडून जर चुका झाल्या तर मग मात्र आणखीन तुमची केवायसी राहून जाईल आणि म्हणूनच शासनाने प्रत्यक्ष पडताळणीनुसार तुमची केवायसी करण्याचं ठरवलेलं आहे. तर आता अंगणवाडी सेविकाताई तुमच्याकडे येणार आहेत आणि तुमची चौकशी करून, पडताळणी करून तुमची जी काही केवायसी आहे ते पूर्ण करणार आहेत. तर ध्यान देऊ नका आणि शासनाचं पत्र तुम्हाला दाखवून देतो. त्यामध्ये काय लिहिलेलं आहे, कशा प्रकारे केवायसी होणार आहे, कोणत्या तारखेपासून केवायसी होणार आहे हे सुद्धा तुम्हाला मी दाखवून देतो. तर बघा, हेच ते शासनाचं पत्र आहे आणि इथं तुम्ही बघू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या पात्रता अपात्रता निकषाच्या अनुषंगाने लाभार्थी तपासणी करण्याबाबत. तर बघा, इथं काय लिहिलेलं आहे यांनी, पात्रता अपात्रता निकषाच्या अनुषंगाने, म्हणजे जे काही निकष या अगोदर तुमची निकष लावण्यात आले होते त्या निकषांनुसारच तुमची पडताळणी होणार आहे. दिनांक तुम्ही बघून घ्या, 20/1/2026चं हे पत्र आलेलं आहे आणि शासनाचं हे काही पत्र आहे हे महिला व बाल विकास विभाग यांच्याकडून काढण्यात आलेलं आहे. आता लाडक्या बहिणींचं जे काही योजना चालवण्यात येते हे महिला व बाल विकास विभाग यांच्याकडून चालवण्यात येते आणि त्यांच्याकडून हे पत्र काढण्यात आलेलं आहे. बघा काय आहे पुढे लिहिलेलं, सदर योजनेच्या लाभार्थ्यांकडून KYC प्रक्रिया दिनांक 31/12/2025 पर्यंत पूर्ण करण्यात आलेली आहे.
सदर प्रक्रिया पूर्ण करताना लाभार्थी महिलांकडून पर्याय निवडताना व इतर कारणांमुळे चुकीचा पर्याय निवडला गेल्याने लाभ बंद झाल्याच्या बाबी शासनाच्या निदर्शनास आलेल्या आहेत. त्या अनुषंगाने योजनेच्या निकषानुसार सदर लाभार्थी पात्र अपात्र आहेत याची फेरपडताळणी होणे गरजेचे आहे. सदर योजनेअंतर्गत वय, लिंग व कुटुंबातील सदस्यांच्या नोकरी, सेवानिवृत्ती संदर्भातील निकष खालीलप्रमाणे आहेत. आता निकष काय आहेत, काय तपासणार आहेत अंगणवाडी सेविकाताई तुमच्या घरी येऊन, तर हे बघा. एक आहे लाभार्थ्यांचे वय वर्ष 21 पेक्षा कमी व 65 पेक्षा जास्त नसावे. त्याचबरोबर दुसरं आहे लाभार्थी केवळ पात्र महिला म्हणजेच की फिमेल, म्हणजे फक्त महिलांनाच हा जो काही लाभ आहे हा मिळावा, म्हणून लाभार्थी फक्त महिला असावी. तिसरं आहे लाभार्थ्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या अधीन नोकरीवर नसावा. म्हणजेच की आता इथं बघा आणखीनही जे काही निकष आहेत ते तुम्हाला त्या विचारणार आहेत, ज्यामध्ये की 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न, त्याचबरोबर तुमच्या घरी 4 चाकी वाहन म्हणजेच की कार वगैरे नसली पाहिजे. तर हे सुद्धा निकष अंगणवाडी सेविका ते तुम्हाला या घरी येऊन तपासणार आहेत. त्याचबरोबर इथं खाली बघा काय लिहिलेलं आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने उपरोक्तप्रमाणे योजनेच्या निकषांनुसार KYC केलेल्या लाभार्थी महिलांपैकी शासनाकडून प्राप्त झालेल्या यादीमधील लाभार्थींची अंगणवाडी सेविकांमार्फत क्षेत्रीय स्तरावर प्रत्यक्षरित्या खातरजमा करून व सखोल तपासणी करण्यात येणार आहे. तरी आपले क्षेत्रातील अंगणवाडीत दिनांक 26 जानेवारी 2026 सोमवार नंतर संपर्क साधावा. ठिकाण बघा इथं अकोला आहे. दिनांक 22/1/2026 ला हे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे. आणि जिल्हा महिला व बाल विकास जे काही अधिकारी आहेत यांचे सहीसुद्धा इथं आहे, गिरीश पुसदकर यांची. तर अशा प्रकारे हे अकोला जिल्ह्यातील जे काही पत्र आहे काढण्यात आलेलं आहे. म्हणजेच की शासनानं वरून आदेश दिलेले आहेत. तुम्हाला माहीत असेल की अदिती तटकरे यांनी सर्व जे काही जिल्ह्यातील कलेक्टर्स आहेत यांना, जिल्हाधिकारी आहेत यांना पाठवलेल्या होत्या सूचना, आणि त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयातून सर्व जे काही बालविकास प्रकल्प अधिकारी आहेत त्यांच्याकडे या सूचना पोहोचवण्यात आल्या आणि तिथून अंगणवाडी सेविकाताई यांना सुद्धा या जे काही सूचना आहेत हे पोहोचवण्यात आलेल्या आहेत. तर आता हे तुम्ही सविस्तर वाचलं असेल किंवा मग तुम्ही बघितलं असेल तर यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की निकषांच्या आधारावर तुमची पडताळणी होणार आणि कधीपासून सुरू होणार तुमची या KYC साठी. तर 26 जानेवारी 2026 पासून या KYC पडताळणीची सुरुवात होणार आहे. म्हणजेच की तुम्हाला स्वतः अंगणवाडी केंद्रामध्ये जावं लागणार आहे, तिथं तुम्हाला अर्ज भरावा लागणार आहे आणि तुमच्या सोबत जे काही आधार कार्ड असेल, मोबाईल क्रमांक असेल, असे जे काही कागदपत्र तुमच्याकडे आहेत, उत्पन्नाचा दाखलासुद्धा असेल, तर हे सर्व कागदपत्र तुम्हाला तुमच्या गावातील अंगणवाडी जाऊन तिथं अंगणवाडी सेविका यांना द्यायचं आहे. आणि पुढे आणखीन बघा इथं काय लिहिलेलं आहे नेमकं बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने उपरोक्त प्रमाणे योजनेच्या निकषानुसार KYC केलेल्यापैकी पडताळणी करावयाच्या आपल्या जिल्ह्यातील लाभार्थीची माहिती गुगल ड्राईव्हद्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदर गुगल ड्राईव्हची लिंक आपल्या ईमेलवर पाठवण्यात आली आहे किंवा देण्यात आली आहे. या लाभार्थींची अंगणवाडी सेविकांमार्फत क्षेत्रीय स्तरावर प्रत्यक्षरित्या खातरजमा करून व सखोल तपासणी होणे आवश्यक आहे. सदर लाभार्थ्याची आपण आपल्या स्तरावरून वय, लिंग व लाभार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नोकरी, सेवानिवृत्ती या संदर्भातील योजनेतील निकषाच्या अनुषंगाने उपरोक्तप्रमाणे सखोल तपासणी करून लाभार्थ्याच्या पात्रता अपात्रतेची माहिती गुगल ड्राईव्हवर भरण्यात यावी. तसेच सदर प्रत्यक्ष पडताळणी फिजिकल व्हेरिफिकेशनची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी ही विनंती. तर अशा प्रकारचे आदेश अंगणवाडी सेविकाताई यांना दिलेले आहेत. तर आता यामध्ये तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की
तर अंगणवाडी सेविकाताई यांनी तर या पडताळणीस नकार दिला होता. तर मग आता तर असं होऊ शकते की त्यांचा जो काही प्रोत्साहन भत्ता आहे किंवा मानधन आहे सरकारनं त्यांना देण्याचं आश्वासन दिलं असेल आणि म्हणून आता ह्या तयार झाल्या असतील किंवा मग त्या तयार नसतीलही. आता तुम्हाला तिथं जाऊनच चौकशी करावी लागेल. अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन तुमचे जे काही कागदपत्र आहेत ते तुम्हाला घेऊन जावे लागणार आहेत. आधार कार्ड, त्याचबरोबर तुमचा मोबाईल क्रमांक, उत्पन्नाचा दाखला वगैरे, आणि हे घेऊन जाऊन तिथं तुम्ही अर्ज भरून देऊ शकता. अर्जसुद्धा तुम्हाला तिथं द्यावा लागेल. तर अशा प्रकारे तुम्ही तिथं जाऊन त्यांनी नाहीच घेतलं तर मग आता काय करायचं, तर त्यासाठी सुद्धा आपल्याला पुढे मी सांगणार आहे व्हिडिओमध्ये. आता जर समजा अंगणवाडी सेविकाताई यांनी तुमचा अर्ज घेतला नाही किंवा KYC केली नाही, तर मग तुम्हाला काय करायचं आहे की बघा, ज्यांचे लाभ थांबलेले आहेत त्यांनी सोमवारनंतर अंगणवाडीशी संपर्क साधावा. अंगणवाडी नसल्यास त्या तालुक्याचे बाल विकास प्रकल्प अधिकारी, ग्राम प्रकल्प यांच्याशी कार्यालयात संपर्क करावा ही विनंती. आता बघू शकता, जर तुमच्या गावात अंगणवाडीसुद्धा नसेल किंवा मग अंगणवाडी असेलही आणि अंगणवाडी सेविका तुमचा अर्ज घेत नसेल, तर मग तुम्हाला काय करायचं आहे की ज्या काही तुमच्या तालुक्याचं ठिकाण आहे तिथं जे काही बालविकास प्रकल्प अधिकारी आहेत तिथं कार्यालय असते, ऑफिस असते बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांचं, तहसीलच्या आसपास. तर तिथं जाऊन तुम्हाला हा अर्ज द्यावा लागणार आहे आणि तुमची जे काही कागदपत्र आहे ते सुद्धा तुम्हाला तिथं द्यावे लागणार. म्हणजेच की तुमची जी काही पडताळणी आहे ते तिथं पूर्ण होणार, KYC पूर्ण होणार. किंवा मग अंगणवाडी सेविकाताई जर हे काम करत असतील तर मग त्यांच्याजवळच तुम्हाला हे कागदपत्र द्यावे लागणार आहेत. अशा प्रकारे तुमची जी KYC आहे हे सुरू झालेली आहे आणि तुम्हाला जावं लागणार आहे कधी, 26 जानेवारी 2026 नंतर, म्हणजेच की येणाऱ्या सोमवारच्या नंतर म्हणजे मंगळवारपासून तुम्ही आता या KYCसाठी जावं लागणार आहे. तुम्हाला लवकर, टाईम कमी आहे कारण की लवकरात लवकर पडताळणी करण्याचे आदेश दिलेले आहेत. म्हणून तुम्ही मंगळवारपासून अंगणवाडीशी संपर्क साधावा किंवा मग तहसील जे काही कार्यालय असते तुमचं तिथंच बालविकास प्रकल्प कार्यालय असतो, तर तिथंसुद्धा तुम्ही जाऊन हे आपली पडताळणी करून घेऊ शकता. आता KYCसाठी खूपच कमी टाईम लागलेला आहे. होऊ शकते की 8-10 दिवसांमध्येच याचा निपटारा होणार आहे. म्हणून घाई करा, लवकरात लवकर आपली KYC करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.